सप्रेम जय भीम, जय शिवराय, जय संविधान। मी संजय गाडे, माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे बॉस सन्माननीय चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा महासचिव सुभाषजी मोरे, सातारा जिल्हा युवक अध्यक्ष विशालभाऊ कांबळे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष आणि पत्रकार ज्याचा शूट घेत आहेत आशुतोष वाघमोडे आणि सातारा तालुका अध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड जिल्हाभर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं कामकाज करत आहे। आज पहिल्यांदाच रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवशी पहिल्यांदाच आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथं पायऱ्यावरती बसून आम्ही आमचं गारण सांगतो, म्हणणं सांगतो। त्याचं कारण असं आहे, या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथं आम्ही बसून त्याच्या पाठीमागे राज्यघटनेची प्रियंबल आहे, प्रस्तावना आहे आणि आज आम्हाला खऱ्या अर्थानं असं वाटलं की नाही, भारताची लोकशाही उभी नाही, खरोखर ती गुडघ्यावर आलेली आहे आणि म्हणून आज आम्ही इथं खाली बसून आमचं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। विषय होता चक्री जुगार मटक्याचा। आंदोलनाचा आजचा 6वा दिवस आहे। सातारा तालुका अध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड, शहराध्यक्ष अजय पुलावळे यांनी आजच्या 6व्या दिवशी आंदोलन चालू ठेवलेलं आहे। त्यात आदिवासी आघाडीचे शंकरराव उईके सहभागी झालेत आणि आज रविवार सुट्टीचा दिवस आहे। सुट्टीच्या दिवशी किमान आंदोलन चालू आहे। मात्र सातारा जिल्हा हा अचानकच चर्चेत आला आणि या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला तो लय भारी यूट्यूब चॅनलचा पत्रकार तुषार खरात। ज्या तुषार खरातला वडूज पोलिसांनी अटक केलेली आहे, किमान त्या प्रकरणाची जुजबी माहिती तरी घ्यावी ह्या हेतून आज मी स्वतः संजय गाडे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे आणि पत्रकार आशुतोष वाघमोडे, कोरेगाव तालुका अध्यक्ष पैलवान प्रशांत उबाळे, आम्ही 5 जण वडूज पोलीस स्टेशनला गेलो। आमचा हा दौरा जयकुमार गोरे उर्फ जया भाऊंच्या विरोधात आणि तुषार खरातच्या समर्थनार्थ नव्हता, किंवा आमचा हा दौरा तुषार खरातच्या विरोधात आणि जया भाऊच्या समर्थनार्थ नव्हता। किमान या प्रकरणातली जी वस्तुस्थिती ती जाणून घेण्याचा आम्हाला उत्सुकता होती आणि भारतीय नागरिक या नात्याने तो आमचा हक्क आणि अधिकार आहे असं आम्हाला वाटतं। ही माहिती जाणून घेण्यासाठी जेव्हा आम्ही वडूज पोलीस चौकीला गेलो, जाण्यापूर्वी आम्ही पूर्णपणे तयारीनिशी गेलो होतो। कारण उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आणि चालण्यावरनं माणसाचं शील कळतं, तसं कुठल्या पोलीस चौकीचा कुठला PI किती शीलवंत आहे, गुणवंत आहे का नाशवंत आहे हे लक्षात येतं आणि त्या पद्धतीने आम्ही रिपब्लिकनवाले त्या हिसाबाने जात असतो। काल परवाचा प्रकार कोरेगावमध्ये हे गुरव खून प्रकरण जे झालेलं आहे, त्या गुरव खून प्रकरणामध्ये कोरेगाव पोलीस चौकीला जाणं झालं। योगायोगानं कोरेगाव पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ साहेब तिथं उपस्थित नव्हते। कर्मचाऱ्यांशी थोडी चर्चा झाली, बल्लाळ साहेब आलेत, माणसातला अधिकारी जाणवला। त्या माणसानं प्रत्येक प्रश्नाला अगदी सूचक समय सूचकता बाळगून उत्तर दिलं आणि शंकेचं निरसन केलं। आम्हालाही जाणीव झाली की खून प्रकरणाचा तपास बल्लाळ साहेब योग्य दिशेनं करतायत, कुणावरती अन्याय होणार नाही, त्यामुळे या खून प्रकरणाचं खरं कारण काय हे विचारण्याच्या आम्ही खोलात गेलो नाही। तसाच काही प्रकार म्हटलं आज घडल म्हणून आम्ही तुषार खरात प्रकरणात वडूज पोलीस चौकीला गेलो असता वडूज पोलीस चौकीला स्वागत कक्षामध्ये एक पोलीस ताई होते, त्यांच्याशी चर्चा केली। ती म्हटले सोनवणे साहेब रजेवरती आहेत, महिला कॉन्स्टेबल। दुसरा चार जो कांबळे साहेबांकडे आहे, ते म्हटलं कांबळे साहेबांना फोन करा। कांबळे साहेबांना त्यांनी फोन केला। आम्ही बाजूच्या बाकड्यावरती 2-3 मिनिटं बसलो असेल, तेवढ्यात कांबळे साहेबच म्हणले संजय गाडे तुम्ही कधी? म्हणले जी सर, या म्हणले आतमध्ये बसा। मी त्यांच्या केबिनला जाऊन बसलो। आम्ही तुषार खरात प्रकरणाचे काय प्रश्न उपस्थित करत होतो किंवा जी माहिती घेत होतो, त्या कांबळेने कुठलीही माहिती आम्हाला उपलब्ध करून दिली नाही। कदाचित तो त्यांचा पेशा किंवा त्यांचा तो टेबल नसावा। ते म्हणले हे सगळं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर तुम्हाला सांगू शकतात। मी म्हणलं जर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असतील तर कदाचित आम्ही तुषार खरातांना भेटता येतंय का म्हणून मी प्रयत्न केला असता। म्हणलं कांबळे साहेब तुम्ही आहे तर आम्हाला सोनवणे साहेबांचा फोन नंबर द्या। कांबळे साहेबांनी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांचा मोबाईल नंबर दिला आणि तो मोबाईल नंबर दिल्यानंतर त्या कांबळे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्यांपासून 99 21 90 72 50 हा पोलीस निरीक्षक वडूजचे
घनश्याम सोनावणेचा ह्यांचा नंबर आहे. या सोनावणेला मी 2:02 फोन केला. 2:02 फोन केल्यानंतर कायद्याचे रक्षक, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, छाती ढोकून सांगणारे. आता हा सदरक्षणाय खलनिग्रहणाय ज्या पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणेशी माझा आज तागात परिचय झालेला नाही, कुठल्या प्रकरणात आम्ही समोरासमोर आलेलो नाही, कधी विचारांची देवाणघेवाण झालेली नाही, कधी अर्ज दाखल करता आलेला नाही. हा, गेल्या 6 दिवसामध्ये वडूज आवारामध्ये जुगार, मटका आणि चक्रीचा प्रादुर्भाव वाढलाय हे मात्र आम्ही छाती ढोकून सांगत होतो. किमान वडूजमध्ये 10 चक्री जुगार आहेत, मोठे क्लब्स आहेत आणि दारूचे 22 धंदे येतो वडूज भागामध्ये. याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं होतं. यदा कदाचित त्याचा रोष मनामध्ये असावा, पण त्या PI घनश्याम सोनावणेचा माझा ह्या क्षणापर्यंत अगदी वडूज पोलीस चौकीतनं जिल्हाधिकारी कार्यालय येऊन बसेपर्यंत समोरासमोर आमची गाठभेट नाही किंवा बोलणं नाही किंवा कुठला संपर्क संबंध आलेला नाही. मी पहिला ज्यावेळेला त्यांना फोन केला, सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं ब्रीदवाक्य घेतलेले पोलीस निरीक्षक सोनावणे वडूज यांचं संभाषण आपण थोडं ऐकू. पत्रकारांना विनंती आहे की हे संभाषण आपण थोडं ऐकवावं. सर, जयदीप संजय गाडे बोलतोय, RTI सातारा जिल्हाध्यक्ष. आपल्या पोलीस स्टेशनला आलो होतो. मी विसरून गेलो रविवारची आपली रजा असेल म्हणून. रजा नाही, मी रजेवर नाही. बोला, पुढे बोला. रजेवर नाही बाय? अरे वा. नाही, आलो होतो भेटायला. कांबळे साहेब आहेत समोर. ते तुषार खरात संदर्भात थोडी चर्चा करायची होती. अजिबात नाही, अजिबात नाही. आलं लक्षात? हा, त्या विषयावर बोलायचं नाही किंवा पुरा कॉल करायचा नाही. नसतं काय लिंक लागली तर गुन्ह्यात टाकून देईल नसतो. आलं का लक्षात? साहेब, मी RTIचा जिल्हाध्यक्ष संजय गाडे बोलतोय. काय मला कायद्यापेक्षा मोठं नाही. आलं का लक्षात? आलं का लक्षात? हा हा, तिथं आलो तर मी खैर नाही, मी बाहेर आहे म्हणून तुझं नशीब चांगलं आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. हा हा हा, बघ याच्यानंतर याच्या पूर्वी पण तुम्ही नाटके केलेत, करायचे नाहीत. बरं सर. काय फरक पडत नाही मला. कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही. कायद्याचं राज्य आहे. मी असा आहे तसा आहे. पोलीस स्टेशनच्या कामात हस्तक्षेप करायचा आहे, चालणार नाही. जी सर. जी सर. मला याद राखा, लक्षात ठेव. जी सर. जी सर. हा, ठीक ठीक. ते घ्या बरं, मला ठोकायला जरा बाजूला. कायद्याचे रक्षक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे. 35 वर्ष मी चळवळीत घालवलीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुवमेंटमध्ये, फुले शाहू शिवराय आंबेडकर मुवमेंटमध्ये गेली 35 वर्ष घालवलीत. आज तागाय तसा अनुभव कुठेही आलेला नव्हता. अगदी सिटी पोलीस चौकीच्या भगवानराव निंबाळकर यांच्यावरही आम्ही बंटी बबली प्रकरणात आरोप केलेत. वाई पोलीस चौकीच्या बाळासाहेब भरणे यांच्यावरही आम्ही आरोप केले होते. किंवा कधी कधी पोलीस प्रशासनाबरोबर आमचा वादविवाद होत असतो. अगदी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख साहेबांवरही आम्ही काही आरोप केलेत. मात्र प्रत्यक्ष या क्षणापर्यंत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख साहेबांनी सुद्धा कुठल्या कार्यकर्त्याला अशी वागणूक दिलेल्याचं आम्हाला आठवत नाही. अगदी कुठल्याही पक्ष संघटनेच्या, कुठल्याही RPIच्याच नव्हे, कुठल्याही पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्याला समीर शेख साहेबांनी अशी वागणूक दिलेलं मला आठवत नाही. मात्र पोलीस निरीक्षक सोनावणे साहेब म्हणतात ते खरं आहे. कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही, कायद्यापेक्षा फक्त पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे मोठे आहेत. आणि ते स्पष्टपणे म्हणतात, तिथं थांबायचं नाही, तुला कळतं का रे? जर थोडी लिंक लागली तर तुला गुन्ह्यात आड टाकीन, अडकवीन. थांबायचं नाही, नाटकं करायची नाहीत, परत फोन करायचं नाही. कायद्याचं राज्य आहे, छाटछुटगिरी करायची नाही, मी आमकाय तमकाय सांगायचं नाही. मला प्रश्न पडतो, हा पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे साहेब, तुम्ही कुठल्या आकाच्या जीवावर उड्या मारता? तुम्ही समीर शेख साहेबांचे बॉस झाला का? समीर शेख साहेब तुमच्या हाताखाली काम करतायत का? जिल्ह्याचा SP, जिल्ह्याचे प्रोबेशनल SP, जिल्ह्याचे DYSP तुमच्या अंडरखाली काम करतायत का? कायद्यापेक्षा कुणी मोठे नाही म्हणणार तुम्ही स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजता का? होय, तुम्ही कायद्यापेक्षा मोठे आहे. कारण 8 दिवसापूर्वीच आम्हाला खबर भेटली होती की तुषार खरात प्रकरणामध्ये स्लो पॉयझनद्वारे श्वास कोंडून किंवा एनकेन मार्गाने तुषार खरातचा खून केला जाण्याची दाट शक्यता आहे. हे गेल्या 8 दिवसापासून आमच्या कानावरती येत होतं आणि आज त्या गोष्टीला दुजरा मिळाला आहे. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जबाबदार पदाधिकारी म्हणून नव्हे तर सातारा लोकसभा मतदारसंघाचा अर्धा खासदार म्हणून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या विरोधात मी निवडणूक लढवलेली आहे.
माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे साहेबांच्या विरोधात मी निवडणूक लढवलेली आहे आणि दोघांच्या विरोधात निवडणूक लढवत असताना सातारा जिल्ह्यात मला 37,062 मतदान पडलेलं आहे. 3 नंबरचं मतदान माझं आहे. अर्धा खासदार या सातारा जिल्ह्याचा मी आहे. मात्र माझ्यासारख्या पदाधिकाऱ्याला मी मागासवर्गीय आहे हे माहिती असूनही मी सांगतोय, जी सर, मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे बोलतोय. हे सांगत असतानाही पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणेचा माज आणि मस्ती हे आपण ऐकलीच असेल. हे आहे कायद्याचं राज्य. याला म्हणायचं कायद्याचं राज्य, कारण लोकशाही गुडघ्यावर आली म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आज रविवार दिनांक मांडी घालून आम्हाला आमची व्यथा मांडावी लागली. SP साहेब, 6 दिवस झालं जुगार आणि वेगवेगळ्या विषयासंदर्भात आंदोलन सुरू आहे. आपली व्हॅन तिथून 10 वेळा गेली, मात्र आपल्याला साधी चौकशी करू वाटली नाही किंवा 2 वेळचं पत्र देता आलेलं नाही. त्याचा परिणाम या आपल्या निष्क्रियतेमुळे सातारा जिल्ह्यातल्या बहुतांश पोलीस चौकीला माजलेले आणि मस्तवलेले अधिकारी गेलेले आहेत आणि मनमानीपणे कारभार करतायत. कित्येकांचे संसार उद्ध्वस्त केलेत. खोट्या गुन्ह्यातनी कित्येकांना अडकवलं गेलंय. तुषार खराच्या केसाला जरी धक्का लागला, तुषार खराच्या जीवाचं जरी बरं वाईट झालं, SP साहेब, त्याची सगळी जबाबदारी वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि SP साहेब तुमची राहील. याची नोंद घ्या. या घनश्याम सोनवणेचा आका कोण आहे? या घनश्याम सोनवणेनं त्याचा आका कोण आहे जिल्ह्याला दाखवून द्यावं. या घनश्याम सोनवणेला सातारचा बीड करायचा आहे का? या घनश्याम सोनवणेला तुषार खरातचा संतोष देशमुख करायचा आहे का? या घनश्याम सोनवणेला सूर्यवंशी करायचं आहे का? याचं उत्तर SP साहेब आपण देणार आहात. लोक आपली वाट बघतायत. फक्त राज्यामध्ये टॉपर आलो, देशामध्ये टॉपर आलो म्हणजे तुमचं काम टॉपर आहे असं अजिबात नाही. तुमच्या कामाचा आणि कार्याचा दर्जा घसलेला आहे. समीर शेख साहेब, कामाचा दर्जा सुधारावा, अन्यथा आम्ही अगोदर घोषित केलंय आंदोलनाची दिशा बदलावी लागेल. राहिला प्रश्न खोटी केस दाखल करून जेलमध्ये टाकण्याचा. संजय गाडेने आरपीआयचे पदाधिकारी त्यावेळेला तयार होते, आजही तयार आहेत, कारण कायदा आमच्या बापाने लिहिलाय. दुर्दैव राबवणारे गांडो आहेत, त्यामुळे जेलमध्ये जाण्याची सुद्धा आम्ही तयारी ठेवतो. त्याचं कारण एकच आहे, माजलेल्या आणि मस्तावलेल्या जनावरांचं नरड चिरून रक्त पिणारी ही अवलाद आहे. त्यामुळं घनश्याम सोनवणे, जय हो.